दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिकमध्ये नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांनी तसेच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी कोपरगावचे विवेक कोल्हे यांनी मागील आठवड्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या कोपरगाव येथील डमी उमेदवार किशोर दराडे यांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी मारहाण केल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला। तुम्ही आता अर्ज मागे घेतलाय का काय? तुमच्यावर काही दबाव येतोय कुणाचा? थोडं मागे तुम्ही अर्ज भरला होता का? बरं, मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार? इथे मागे करता। पण मग काय झालं नेमकं इथे? काय घटना घडली होती? काय नाही, फक्त कोणी केलं कोणी मान्य सांगितलं। हां, पण किती लोक होते? तुमचा कोणावर आरोप आहे? तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होते? एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मगाशी? हां, मग काय झालं ते? काय संवाद होता? कशावरून उमेदवारी अर्ज? कोपरगाव येथील किशोर दराडे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विरोधात उभे आहेत। नेमका हा उमेदवार कोणी दिला याची चौकशी देखील सुरू आहे। असाच प्रकार शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या बाबतीत देखील झाल्याचं समोर आलंय। संदीप गुळवे यांच्या नावाचा उमेदवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं समोर येत आहे। नुकत्याच झालेल्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीत देखील बाबू भगरे यांनी अपक्ष उमेदवारी करत तब्बल 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळवली। त्यामुळे नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत देखील डमी उमेदवार अर्ज दाखल करतायत असं बोललं जात आहे। पोलिसांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस संरक्षण देत विभागीय आयुक्तालयातून बाहेर नेल्याचं समजतंय। त्यामुळे एकमेकांना अडचणीत आणून विरोधक बाजी मारून एक दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करतात असं देखील समोर येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।